कशी बनली पण सुनबाईने चांगली बनवली. पाणी का बरं लावता तर तुम्ही म्हणसान तर कारण आपण पीठ लावलेलं होतं त्या पिठाने ते नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आज नाही का आपल्याला करायचे, तर मी आज तुम्हाला काय रेसिपी दाखवणार आहे. तर आज रेसिपी नाही आहे, आज मी तुम्हाला नाही का भाकर बनवून दाखवणार आहे ज्वारीची. तर कशा प्रकारे बनवतात काय, तर आईने त्या दिवशी बनवली होती, पण बऱ्याच जणांच्या कमेंट झाल्या आहे की आईने हातावरची बनवली पण फारसा पोपडा त्याला आला नाही. तर बघा मी बनवते, पण माझी पण फर्स्ट टाईम आहे, मी पण आईकडूनच शिकली, पण मी बनवणार आहे पोलपाटावरची. तर कशा प्रकारे बनते ते मी तुम्हाला सांगणार. तर बघा आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तिघाच्या हिशोबाने घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ. आणि त्याच्यामध्ये नाही का उकळलेलं पाणी टाकायचं, फारसं उकळलेलं नाही टाकायचं, कोमट टाकायचं. आणि बघा एक साईड ते मळून घ्यायचं पूर्ण. आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. तर मी बनवणार आहे हातावरची तर नाही येणार मला, तर मी बनवणार आहे पोलपाटावरची. तवा ठेवलेला आहे तापायला आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं. पीठ पण असं व्यवस्थित मळून घ्यायचं एकसारखं, कारण ज्वारी कशी पण असली चालते, पण नाही का आपण मळल्यानंतरच व्यवस्थित भाकर बनतो. जास्त घट्टपणा नाही ठेवायचा. आता बरेच जण म्हणजे तर माझी फर्स्ट टाईम आहे म्हणून मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर भाकर कशा प्रकारे करतात काय तर, आणि कमेंट पण खूप छान येत आहे, असंच सपोर्ट करा. तर आज नवरात्रीचा ऑरेंज कलर असल्यामुळे मी ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे. तर रेसिपी मी साडीवरच दाखवणार आहे. तर एकसारखं व्यवस्थित मळून घ्यायचं, मळल्यानंतरच व्यवस्थित भाकर बनते. आणि आरोग्यदायीसाठी चांगली आहे भाकर. आपण आठवड्यातून एक वेळ तरी भाकर खायलाच पाहिजे. आणि नवरात्रामध्ये तर तेच चालतं, कळण्याची भाकर. तर बघा आपण असा उंडा तयार करून घेतलेला आहे, पहिले मळून घेतलेलं आहे. तर मी पोलपाटावरची बनवणार आहे आज. तर याला एकसारखं मध्ये असं करून घ्यायचं. आपण जशा प्रकारे उंडा करतो ना कणकीचा, ज्वारी गव्हाच्या पिठाचा, तशाच प्रकारे करायचं आहे. फक्त याला नाही का थोडंही नाही का ज्वारीचं पीठ नाही का हे असतं, म्हणजे त्याला जरासं हे करावं लागतं ज्वारीच्या पिठाला, जास्त चुरा लागते आणि चिकट पण नसतं. तर बघा आपण पोलपाटावर नाही का अगोदर ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर थापून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे थापटायची भाकर, आणि व्यवस्थित थापटायची, कारण त्याची काटं पण उरले नाही पाहिजे. ची एकसारखी आली पाहिजे आपल्याला थापटताना. आणि याला पोपळा येतच, पण पाहू आपण ट्राय करून कशा प्रकारे येतं तर. आणि पोपळ्याशिवाय भाकरच चांगली नाही लागत, पोपळा असला तरच भाकर व्यवस्थित येतं. तर बघा काटाने आपण व्यवस्थित करून घ्यायची त्याला अगोदरच, कारण आपण भाजताना त्याला व्यवस्थित भाजलं जातं. आता तवा टाकलेला आहे आपला, तर याच्यावर टाकून घ्यायची भाकर आणि याला लावायचं वरतून पाणी. पाणी का बरं लावता तर तुम्ही म्हणसान तर कारण आपण पीठ लावलेलं होतं, त्या पिठाने ते पांढरे येतं म्हणतात, कळवून जातात असं म्हणतात.
तर भाकर झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित उलटायची. व्यवस्थित झालेली नाही आहे. तर अशी आपण व्यवस्थित पलटवली आणि त्याला तर बघा आता भाकर पण व्यवस्थित झालेली आहे दोन्हीकडून. तर आपण याला व्यवस्थित शेकून घ्यायचं. शेकल्यानंतरच त्याला पोपडा वगैरे येतो. भाकर बनवून बघायची म्हटलं आता रेसिपीमध्ये पण दाखवायची सर्वांना. तर हातावरची पण शिकणार मी भाकर. ते पराधिकाने छान भाकरी केल्या. बघा मी किती छान भाकर केली. पोपळा पण आला. हो त्या पोपळा दिवशी माझ्या भाकरी काही पोपळा आला नव्हता म्हणून तिने आज रस केला माया. तर बघा आणि मी कशावरची बनवली आहे आज माझ्यावर. तर तसं काही नाही आहे आमचं. आणि बघा पोपळा पण आलेला आहे आणि आता आईने काय टेस्ट करून बघणार आहे. तर बघा ठेचाही बनवला मी. आणि ठेच्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पुढच्या वेळेस गावरानी ठेचा पण दाखवणार आहे. तर आई आता टेस्ट बघणार आहे. कशी बनली आहे पण सुनबाईने चांगली बनवली. हां भाकर पण चांगली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता कसं आहे प्रेग्नेन्सीमध्ये थोडंफार कमी जास्त होत असतो व्हिडिओमध्ये. तर सांभाळून घ्या आणि कमेंट पण छान करत जा. तुमचा सपोर्ट पण मला छान मिळत आहे. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.